सेलचं इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर जर चुकीचे असेल तर बिझनेसमध्ये नुकसान होणारच. 100 दिवस 100 बिझनेस व्हिडिओ चॅलेंजेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे व्हिडिओ नंबर 19. काही दिवसापूर्वीच एका मॅन्युफॅक्चररचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं, सर सेल टीमने ह्या महिन्यात 1 कोटी रुपयाचं सेल्स टार्गेट पूर्ण केलंय, पण कंपनीकडे व्हेंडरचे पेमेंट करण्यासाठी पैसेच उरले नाही. आम्ही चेक केलं तर कळालं टार्गेट पूर्ण करण्यासाठी टीमने आतोनात डिस्काउंट दिला आणि जो सेल जो आहे त्याच्यावरती 2 ते 3 महिन्याचं क्रेडिटवरती विकला गेला. असं का झालं तर सेल्समनला 1 कोटीच्या सेलवरती 1% कमिशन मिळणार होतं आणि माल किती मार्जिन विकला गेला आणि त्याचे पैसे कधी येणार आहे याचं सेल्समनला काहीच घेणं देणं नव्हतं. बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही चुकीचे टार्गेट सेट करता तेव्हा तुमच्या सेल्स टीमकडून चुकीची बिहेवियर मिळणं साहजिकच आहे. फक्त रेव्हेन्यू ही तुमची व्हॅनिटी म्हणजे दिखावा असू शकतो, पण खरा बिझनेस प्रॉफिट आणि तुमचा कॅश फ्लोवरती चालतो. ह्याच्यासाठी सोपा उपाय आहे इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर असं डिझाईन करा की जेव्हा क्लायंटकडून तुम्हाला पैसे येतील त्याच नंतरनी सेल्स टीमला इन्सेंटिव्ह पेमेंट होणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला 20 ते 25% मार्जिन मिळणं आवश्यक आहे. बिझनेसला योग्य पद्धतीने स्केल करायचा असेल तर चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.